हॅलो एव्हरीवन, नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. मी मुंबईमधून जी काही ऑफलाईन शॉपिंग केलेली होती, क्रॉफर्ड मार्केट, IKEA स्टोअर किंवा दादरमधून ते आणि मी ऑनलाईन मिशोवरून जी काही शॉपिंग केली आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो स्टे ट्यून. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे जे MDFचे कटिंग आहेत, हा 4-4चा सेट आहे, ज्याला पाठीमागं छान असं डबल टेप दिली आहे. हे मला अराउंड ₹100च्या आसपास मिळाले. त्यानंतर हे जे प्लेसमॅट आहे, हे छान असं अँटी स्किडमध्ये येतंय. हे पण मला ₹100 पर पेअर मिळालं, जे मी क्रॉफर्ड मार्केटमधून परचेस केलं. नेक्स्ट हे तुम्हाला दिसतंय हे वुडनमध्ये, पण हे ॲक्चुअली प्लास्टिकमध्ये आहे. हे मला ₹50 पर पीस मिळाले. याच्यावरती आपण काही गरम ठेवू नाही शकणार. हे जस्ट शोसाठी आहे. त्यानंतर हा जो बाउल आहे, हा मी IKEA स्टोअरमधून घेतलाय. साधारण 170च्या अराउंड हा मला बाउल मिळाला असेल. क्वालिटी पण छान आहे ग्लासमध्ये. नेक्स्ट आहे हे सिरॅमिक्सचं छान असं प्लेटर. तर याच्यामध्ये ना भरपूर व्हरायटी आहे. क्रॉफर्ड मार्केटमधील शॉपमधून मी जे काही परचेस केलेलं आहे, शाहीन मस्ट हॅव क्रॉकरी असं नाव आहे त्या शॉपचं. त्याचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे मी. तो सुद्धा तुम्ही नक्की चेक करा. हे प्लेटर आम्हाला अराउंड ₹100 मिळालं. मेलामाईनचं मटेरियल आहे. खूप छान आणि दिसताना पण अट्रॅक्टिव्ह दिसते. त्यानंतर हा बाउलसुद्धा सेम मेलामाईनच्या फॅब्रिकमध्येच आहे, ग्लॉसमध्ये. तर हे मला मिळालं 240च्या अराउंड आणि क्वालिटी पण खूप छान आहे याची. तर मी जे काही शॉपमधून परचेस केलं त्याचे डिटेल्स मी देतेच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तोपर्यंत पेजला फॉलो नक्की करा आणि मला पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. त्यानंतर हे जे ग्लास होते ओशियनचे ते साधारण मला मिळाले 490च्या आसपास काहीतरी विथ डिस्काउंट. याच्यामध्ये भरपूर व्हरायटी होत्या, पण जेवढं आपण फॅन्सी घेऊ तेवढं त्याची मेंटेनन्स पण खूप असतो. सध्या लहान बाळ आहे, त्याच्यामुळे मी अगदी बेसिक गोष्टी घेण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर हे जे होमचं स्टिकर तुम्हाला आत्ता दिसतंय, ते याचं ॲक्च्युली जे वरचं ब्लॅक कलर आहे तो हाताला लागतोय. हे पण MDFचे कटिंग आहे, ज्याला पाठीमागं डबल टेप आहे. सो तुम्ही छान असं यानं घराचं एखादं कॉर्नर किंवा तुमचा स्टडी टेबलचा कॉर्नर डेकोरेट करू शकता आणि छान असं एक कोझी लुक तुम्ही देऊ शकता. आपण बघतोय मी मिशोवरून जी काही ऑनलाईन शॉपिंग केली आहे, त्याच्यामधला फर्स्ट म्हणजे हा छान असा हँगिंगवाला दिवा. याच्यामध्ये आपण या हंडीमध्ये आपण छान असा दिवा ठेवू शकतो. याला हँग करण्यासाठी छोटीशी छान अशी साखळी आहे आणि त्याचं स्टँडसुद्धा आहे, ज्याला आपण ही लटकवून ठेवू शकतो. हा मला मिळाला असेल साधारण 340 ते 370 या रेंजमध्ये. याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत मिशोवरती. तुम्ही डिरेक्टली सर्चसुद्धा करू शकता. कारण की प्रत्येकाची डिझाईन आणि मे बी कलर शेड्स वेगळे आहेत. तर तुम्ही रिव्ह्यू नक्की चेक करा. नेक्स्ट आपण बघतोय मला आवडलेला सगळ्यात भारी आजपर्यंतचा कप सेट असेल हा. खूप छान आहे. ॲक्च्युली मी रिव्ह्यू चेक करूनच हा ऑर्डर प्लेस केलेला होता. मला याची ॲक्च्युअल प्राईस आठवत नाही आहे, पण अराउंड 370 किंवा 350च्या आसपास हा सेट मला मिळाला असेल. साधारण अजून 2-3 कप सेट मी मागवलेले आहेत, परंतु अजून माझ्यापर्यंत ते पोहोचलेले नाही आहेत, रिसीव्ह झाले नाही आहेत. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की ते तुम्हाला कप दाखवेन. आणि छोट्या-छोट्या रीलसाठी Instagramच्या पेजला सुद्धा फॉलो करा, जेणेकरून रेग्युलर लाईफमधले जे काही व्हिडिओज असतील, छोट्या-छोट्या रेसिपीज वगैरे, त्या मी Instagramवरती अपलोड करते आहे. बाकी हे असे 2 कपचा सेट होता. जे हार्ट शेप दिसतंय तुम्हाला तो ॲक्च्युअली स्पूनसारखा आहे, पण तो स्पून नाही आहे. तो म्हणजे रिमूव्ह नाही होत आहे त्याच्यामधून, अटॅचच आहे आणि खूप छान. हा पण मला साधारण 300च्या अराउंड कप सेट मिळाला असेल. काही शॉपिंग मी जे काही शॉपिंग केलं मुंबईमध्ये, त्याच्यामधली काही शॉपिंग मला ऑनलाईन वर्थ वाटली. कारण की ऑफलाईन बघायला गेलं तर काही प्राइजेस थोड्याशा कंपॅरेटिव्हली जास्त वाटल्या. त्यामुळे मी काही काही प्रॉडक्ट ऑनलाईन मागवलेत. हा पण मला साधारण 170च्या अराउंड बाउल मिळाला असेल. मला ॲक्च्युअली प्राईस आठवत नाही आहे, पण मी डिस्क्रिप्शनमध्ये प्राईससुद्धा मेन्शन करेन. हा छान असा कप आहे. त्याला लीडसुद्धा दिलेला आहे वरती. पण जे झाकण दिले ना, ते इतकं क्वालिटी नाही आहे कपच्या अकॉर्डिंग आणि स्पून दिला आहे, तो सुद्धा एवढा वर्थ नाही वाटला. सो मी हे सजेस्ट नाही करणार, कारण याचा नुसता आपण कप म्हणून सुद्धा यूज करू शकतो. स्पून पण क्वालिटी एवढं काही खास नाही आहे, कारण की याच्यामध्ये जर काही ठेवलं तर त्याचं झाकण इतकं लूज आहे की ते इझिली सांडू शकतं. सो मी हे काही सजेस्ट नाही करणार, पण छान आहे. याचा कप म्हणून पण मी वापर करेन. अराउंड ₹100 प्लस काहीतरी असेल त्याची प्राईस. त्यानंतर हे स्पून एकदम वर्थ वाटले मला. ₹80च्या अराउंड याची प्राईस मला मिळाली असेल आणि छान वाटले. तुम्ही सुद्धा नक्की परचेस करू शकता. त्यानंतर ही ग्लासची बॉटल घेतली आहे तेलसाठी. त्याच्यामध्ये स्प्रे पण होतंय आणि प्लस वरून एक तुम्हाला कॅप पण आहे, जिथून तुम्ही ऑइल ओतू सुद्धा शकता पॅनमध्ये वगैरे. असं लाईक 2 इन 1 यूज आहे. ही मला अराउंड ₹200 क्रॉफर्ड मार्केटमध्ये मिळाली.
तर फ्रेंड्स, आता जे आपण व्हिडिओ बघतोय हा मी मुंबईमध्ये शूट केलेला आहे. कारण की जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं, माझी बहीण पण एक कुकिंग चॅनल स्टार्ट करते. सो आम्ही ही सगळी क्रॉकरीची शॉपिंग केलेली होती. मग म्हटलं चला ठीक आहे, तो एक तिथला व्हिडिओ मी याच्यामध्येच ॲड करते. तर हे जे प्लेटर्स आहेत हे आम्हाला सगळे अराउंड 250, 230 किंवा 300च्या आतल्या रेंजमध्ये मिळाले. याच्यामध्ये सायझेस सुद्धा अवेलेबल होत्या. याची प्राइस आहे 145 अराउंड. तर याच्यामध्ये कलर्स, साइजेस असे बरेच व्हरायटी अवेलेबल आहे. शाहीन मस्ट हॅव क्रॉकरी, क्रॉफर्ड मार्केटमध्ये मेन लेनमध्ये शॉप आहे. त्याचा ॲड्रेस देते मी डिस्क्रिप्शनमध्ये. याचा डिटेल व्हिडिओ आहे तो आपल्या सई पाटील या चॅनलवरती सुद्धा मी अपलोड केला आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला शॉप कशा पद्धतीनं एक्सप्लोर केलं आहे ते सुद्धा तर समजेल. आम्ही हे असे स्पून घेतलेले मसाल्यासाठी वापरतात. हे अशा टाईपचे स्पून आहेत, प्लास्टिकमध्येच आहेत हे, पण फिनिशिंग छान आहे याचं. हे 30 रुपीजला 6 स्पून आले होते. नेक्स्ट एक दाखवते, ग्रेटर किसनी म्हणतो आपण याला. हे बघा, हे अशा टाईपमध्ये जरी आपण लसूण, आलं किंवा जे काही खोबरं वगैरे किसलं तर हे याच्या आतमध्येच इथं पडू शकतं. म्हणजे हे बॉक्स त्याच्यासोबत अटॅच दिलेलं आहे. हे आम्हाला 50 रुपीजला मिळालं. नेक्स्ट घेतले हे असे बाउल, साधारण हे 6 पीस घेतले टोटल. हे बघू शकता, फिनिशिंग पण छान आहे. एकाच रंगाचे 6 पीस घेतले आम्ही, 50 रुपीज पर पीस. ॲक्च्युली मी याची MRP सांगतेय, आणि याचा जो व्हिडिओ आहे, मोठा व्हिडिओ, तो मी सई पाटील या चॅनलवरती सुद्धा अपलोड केलेला आहे, या शॉपचा पर्टिक्युलर. आणि मग आमची टोटल बिलिंग अमाऊंट साधारण 5000च्या अराउंड झाली. सो आम्हाला डिस्काउंटेड रेटमध्ये पण मिळालेला आहे. काही बेसिक गोष्टींवरती 10% डिस्काउंट आहे, काही याच्यावरती मग तुमच्या पर्चेसिंगवर डिपेंड आहे, ब्रँड वाईज. त्यानंतर नेक्स्ट आम्ही घेतलं हा छानसा प्लेटर, सिंगल पीस. याची प्राइस आहे 360 रुपीज. त्याच्यानंतर हा असे छोटे छोटे, हा आहे 135 ला. नेक्स्ट आहे, याची प्राइस आहे 69. साईज तुम्हाला मी जस्ट दाखवते जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. कमी करना फॅन थोडासा. नेक्स्ट आम्ही घेतले हे छोटेसे ऑइल ब्रश, स्पॅच्युला आणि ऑइल ब्रश दोन्ही घेतलेलं. याची प्राइस आहे 60 रुपीज. पण ही आम्हाला अराउंड 40 रुपीजला वगैरे पडलं असेल. सिलिकॉनचे ब्रश आहे. त्यानंतर हे असं लाईक चटणीसाठी वगैरे प्लेट्स, हे आम्हाला 68 रुपीजला एक मिळाले, सिंगल फॉर 68 रुपीज, ब्लॅक अँड व्हाईट. त्यानंतर एक हा बाउल घेतला चटणीसाठी वगैरे, लोणचं, चटणी. हा मिळाला साधारण 80 रुपीजला. हा थोडासा कॉस्टली वाटतोय 80 रुपीजच्या अकॉर्डिंग. हे बघू शकता. त्यानंतर नेक्स्ट ही एक छोटीशी अशी दाल तडकावाली बकेट घेतली आणि याची प्राइस आहे अराउंड 343 रुपये. त्यानंतर आम्ही आयकियामधून हे प्लांट्स घेतले, 3 प्लांट्स आले. हे असे छोटे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत हे. आणि अराउंड बऱ्यापैकी सगळं शॉपिंग दाखवलेलीच आहे. नेक्स्ट हे आहेत मेजरिंग कप, मेजरिंग स्पून लाईक कप पण आहेत. पण आता इतका बॅग 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 भरलेत ना, की अजून ही अख्खी एक बॅग आहे ज्याच्यामध्ये असे वेगवेगळे, हे बघा, कॅप वगैरे जे काही घेतलेलं ते सगळं आहे. तर आजचा हा व्लॉग इथंच एंड करतेय. जे काही आम्ही परचेसिंग केलं आयकियामधून किंवा क्रॉफर्ड मार्केटमधून, ते सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये आता दाखवलेलं आहे. सोनीचा जो चॅनल आहे, माझ्या बहिणीचा कुकिंगचा चॅनल, त्याचे डिटेल्स सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते, चॅनलचं नाव आणि बाकी डिटेल. तिच्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या छान अशा रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. बाकी मला पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि छोट्या छोट्या व्हिडिओसाठी, रीलसाठी राजाराणी लाईफ या इंस्टाग्रामच्या पेजला नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला डेली रेग्युलरच्या छोट्या छोट्या रील सुद्धा नक्की बघायला मिळतील. बाकी शॉपिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता इथेच थांबतेय. तोपर्यंत नमस्कार.